नमस्कार मैत्रिणी, मी अर्चना फॅशन वर्ल्ड मार्टमध्ये तुमचे स्वागत करत आहे. हे बघा, आपण सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन पाहणार आहात. तर ब्लाऊजचे काठ आणि ब्लाऊज पीस बाहेर बाजूला ठेवलेले आहे मी. तर हे शोल्डर घेतलेलं आहे. शोल्डर आहे 5.25 इंच ब्लाऊजचे आणि गळा घेतलेला आहे 2.25 इंच. 32साठी ब्लाऊज आहे, 32 साईजसाठी. तुम्ही कोणत्याही साईजसाठी हा ब्लाऊज शिवून घेऊ शकता. गळा घेतलेला आहे मी. गळ्याची उंची 9.5 आणि आडवे पण माप आपण 2.25 इंचच ठेवलेला आहे. याचा आपण बॉक्स आखून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण बॉक्स व्यवस्थित आखून घ्यायचा आहे आणि बॉक्सची रेषा आपण खालीपर्यंत सरळ ओढून घ्यायची आहे. आता एका बांगड्याच्या सहाय्याने हे बघा, अशा प्रकारे आपण अर्धे गोल आखून घ्यायचे आहेत. हे बघा, पूर्ण कडेपर्यंत अर्धे गोल आखून घ्यायचे. खालच्या बाजूला अर्धा इंच आपण दुमड आपल्याला पाटीला आपण पट्टी बसवून घेणार आहोत. आता एक कॅनव्हास घेतलेला आहे. कॅनव्हास हे डबल फोल्ड आहे. तर मधोमध हे बघा, अशा प्रकारे अस्तर ठेवायचा आहे आणि जो आपण आकार देऊन घेतलेला आहे हे बघा, त्याच्यावर हे बघा, अशा प्रकारे त्या आकाराबरोबर आपण कॅनव्हासवर आखून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित असं आखून घ्यायचं आहे कडेपर्यंत. आणि कॅनव्हासच्या दुसऱ्या बाजूला पण हे बघा, जे आकार आपल्याला दिसतो आहे तो दुसऱ्या बाजूला पण आहे असा आखून घ्यायचा आहे. हे बघा, दोन्ही बाजूला आपण आखून घेतलेलं आहे. आता हे ब्लाऊज पीस ठेवायचं आहे, सरळ ठेवायचं, त्याच्यावर हे अस्तर ठेवायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे अस्तर ठेवायचं आहे आणि त्याच्यावर जे आपण आखून घेतलेला आकार होता ते कॅनव्हास ठेवायचा आहे. मधोमध ठेवायचा आहे. हे बघा, बरोबर मधोमध ठेवायचं आहे. बाजूला इकडं होऊ द्यायचं नाही. आणि तुम्हाला जर वाटलं तर कॅनव्हासला तुम्ही इस्त्री करून घेऊ शकता किंवा हे बघा, अशा प्रकारे मी टाचणी लावून घेतलेली आहे, कारण की हलू नये म्हणून कॅनव्हास बाजूला. आणि आकाराबरोबर हे बघा, शिलाई घालून घ्यायची आहे अशी व्यवस्थित अशी पूर्ण कडेपर्यंत. हे बघा, इस्त्री जरी करून घेतली तरी पण आपलं कॅनव्हास हलत नाही. हे बघा, कडेपर्यंत आपली शिलाई देऊन घेतलेली आहे आपण. आता दुसऱ्या पण बाजूला आपण अशाच प्रकारे शिलाई देऊन घ्यायची व्यवस्थित. कडेपर्यंत आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. हे बघा, आपण कडेपर्यंत आपण शिलाई देऊन घेतलेली आहे. आता ह्या टाचण्या आपण बाजूला करणार आहोत आणि हे बघा, आकाराबरोबर आता आपण एक कॅनव्हास आणि ब्लाऊज दोन्ही आपण कट करून घेणार आहोत. हे बघा, दोन्ही बाजूचे आपण व्यवस्थित असे कट करून घ्यायचे. आता हे बघा, अशा प्रकारे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. आपण दिलेली शिलाई कट होणार नाही याची काळजी घ्या. आणि कोपऱ्याच्या ठिकाणी हे बघा, अशा प्रकारे कट देऊन घ्यायचे तर छोटे छोटे, कारण की कोपरे आपले व्यवस्थित फिनिशिंगमध्ये यावेत म्हणून. दोन्ही बाजू आपण तयार करून घेतल्या आहेत कट देऊन. आणि हे बघा, नंतर न पलटी करून हे बघा, अशा प्रकारे ते गोल आपण बाहेर काढून घेणार आहोत सगळे. हे बघा, व्यवस्थित असे हे गोल आपण बाहेर काढून घेणार आहोत. आपण दुसऱ्या पण बाजूचे गोल बाहेर काढून घ्यायचे. हे बघा, दोन्ही बाजूचे आपण गोल बाहेर काढून घेतलेले आहेत व्यवस्थित. आता हे बघा, व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये आपण शिलाई देऊन घ्यायची. कडेपर्यंत आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आहे.
तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर आपण खूप छान छान अशा ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. खूप सुंदर अशी आपली ही ब्लाऊज डिझाईन बनणार आहे. हे बघा, आता पलटी करायचं आणि अस्तर बरोबर हे बघा चारी बाजूला आपण व्यवस्थित अशी शिलाई घालून घ्यायची आहे. हे बघा, व्यवस्थित अशी शिलाई घालून घ्यायची आहे आणि राहिलेले ब्लाऊज पीसचे कापड अस्तर बरोबर कट करून घ्यायचं आहे. हे बघा, आपण कापड कट करून घेतलेलं आहे. आता दुसरी पण बाजू आपण तशीच तयार करायची आहे पहिल्या बाजूसारखी. पहिल्यांदा जे आपण गोल आकार दिले त्याला शिलाई घालून घ्यायची आहे व्यवस्थित. हे बघा, आणि हे बघा तशाच प्रकारे आपण तयार केलं आहे. आता चारी बाजूनी शिलाई देऊन राहिलेले कापड आपण कट करून घेतलेले आहे. आता हा ब्लाऊजचा काट आहे आणि ते एका अस्तरवर ठेवून द्यायचं आहे. हे बघा, अस्तर घेतलेलं आहे, त्याच्यावर मी काट ठेवून दिलेला आहे, पलटी करून घेतलेला आहे, उलटा ठेवलेला आहे. तो नंतरनं सरळ करून अस्तरवर दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि नंतरनं सरळ करून एक शिलाई देऊन घ्यायची आहे व्यवस्थित. हे बघा, अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे आणि चारी बाजूला पण आपण हे बघा व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. राहिलेले अस्तरचे कापड आपण कट करून घ्यायचं आहे आणि आपण हे बघा उंचीला आपला जेवढा ब्लाऊज घेतला होता का ना, 9.5 उंची घेतली होती, त्याच्या हे बघा खालच्या बाजूला जेवढं राहिलं होतं उंची तेवढ्याच उंचीचं आपल्याला काट पाहिजे. हे बघा, आपण व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे. तर हे बघा, आपलं गळ्याचं अंतर 2.25 इंच होतं, तेवढेच आपण टिक करून घेतलेली आहे. किंवा हे बघा, आपलं जे निघालं होतं का ना त्यातून जो आकार तो ठेवून द्यायचा आणि त्याच्यावर आपण हे बघा टिक करून घ्यायची आहे. म्हणजे आपलं जास्त अंतर जोडताना हे बघा पाठीचा भाग जोडताना जास्त अंतर होत नाही. हे बघा, पाठीचा भाग जो आपण तयार केलेला तो त्या काटावर ठेवून द्यायचा आहे. त्याला आपण हलवून नाही म्हणून टाचणी लावून घेतलेली आहे आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची. आता दुसरी पण बाजू आपण अशाच प्रकारे ठेवून द्यायची आणि त्याला पण आपण व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. हलवू नये म्हणून आपण टाचणी लावून घेतलेली आहे. आणि हे बघा, व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. हे बघा, आता एक पट्टी घ्यायची आहे, त्याला दुमड घालून घ्यायची आहे आणि शिलाई व्यवस्थित घालून घ्यायची आहे आणि ती पट्टी आपल्याला पाठीच्या खालच्या भागाला जोडून घ्यायची आहे. मी दाखवलं नाही कारण की व्हिडिओ आपला मोठा होतो. मी पट्टी जोडून घेतलेली आहे पाठीच्या खालच्या भागाला. हे बघा, हे मणी घेतलेले आहेत आणि सुईमध्ये दोरा ओवून घेतलेला आहे आणि हे बघा कोपऱ्याच्या ठिकाणी असे आपल्याला एक एक मणी जोडून घ्यायचा आहे. हे बघा, जिथं आपला कोपरा येतो तिथं आपल्याला एक एक मणी जोडून घ्यायचा आहे. हे बघा, आपल्याला सगळ्या कोपऱ्याला हे मणी जोडून घ्यायचे दोन्ही बाजूला. हे बघा, आपण दोन्ही बाजूला मणी जोडून घेतलेले आहेत. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. खूप सुंदर अशी आपली कमी काठापासून डिझाईन आपण तयार केलेली आहे. धन्यवाद.